मित्रांनो, आज आपण एका अशा सुपरफूड बद्दल बोलणार आहोत ज्याची खरी ताकद आपल्यापैकी अनेकांना माहितीच नाहीये. ते स्वस्त आहे, सहज उपलब्ध आहे, मात्र तरीही त्याला प्रोटीनचा पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. त्यासोबतच मेंदूसाठी आवश्यक फॅट्स, त्वचेसाठी जीवनसत्वे आणि मसल बिल्डिंगसाठी तर बेस्टच. आणि ते सुपरफूड म्हणजे एग्स, अंडी. मित्रांनो, अंड्यांबद्दल सर्वात जास्त गैरसमज आणि मिथ्स पसरलेले आहे. कुणी म्हणतं की अंडी खाल्ल्याने उष्णता वाढते, कुणी म्हणतं की पिवळा बलक खाल्ला तर कोलेस्ट्रॉल वाढतं, तर कुणाला तर गावरान आणि ब्रॉयलर अंड्यांमध्ये काय फरक आहे ते देखील कळत नाही. म्हणून आजचा व्हिडिओ हा फक्त माहिती देणारा नाही, तर तुमच्या आहारातील अंड्यांबद्दलची सर्व संभ्रमाची जाळी दूर करणारा आहे. आज आपण अंड्यांचं सिक्रेट उलगडणार आहोत. त्यातील पोषण मूल्ये, शरीराला मिळणारे फायदे, चुकीच्या समजुतींचा भंडाफोड, कोणतं अंड चांगलं, किती प्रमाणात खावं, कोणाला किती योग्य आहे, हे सगळं एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसह समजणार आहोत. या व्हिडिओमधला प्रत्येक पॉइंट तुमच्या दैनंदिन खाण्याच्या पद्धतीत बदल घडवू शकतो आणि तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. गावरान अंडी म्हणजे नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या कोंबड्यांची अंडी, ज्या मोकळ्या वातावरणात फिरतात, जमिनीतील किडे, धान्य, हिरवं गवत आणि मातीतील खनिजे खातात. अशा आहारामुळे त्यांच्या अंड्यांमध्ये पोषक तत्वांचं प्रमाणही नैसर्गिकरित्या जास्त असतं. विशेषतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे गावरान अंड्यामध्ये अधिक प्रमाणात सापडतात. हे सर्व घटक हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी, तसेच एकूणच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये गावरान अंडी समाविष्ट केल्याने तुलनेने जास्त आणि प्रभावी पोषण शरीराला मिळतं. गावरान अंड्यांचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पिवळा बलक. ब्रॉयलर अंड्यांच्या तुलनेमध्ये गावरान अंड्यातील बलक अधिक गडद, नारंगी किंवा गहूवर्णीय असतो. हे रंग फक्त आकर्षक नसून त्यात नैसर्गिक पोषक तत्वांची समृद्धी दर्शवते. कोंबडीच्या नैसर्गिक आहारामुळे ह्या बलकामध्ये कॅरोटेनॉइड्स, आवश्यक फॅट्स आणि जीवनसत्वे अधिक प्रमाणात तयार होतात. अशा गुणवत्तापूर्ण बलकामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यापासून ते त्वचा आणि केसांना लागणाऱ्या पोषणापर्यंत अनेक फायदे शरीराला मिळू शकतात. त्यामुळे गावरान अंड्याचा बलक हा जास्त फॅट एवढाच नाही तर जास्त गुणवत्ता असंही मानला जातो. गावरान अंड्यांतील प्रथिनं ही शरीरासाठी क्लीन प्रोटीन मानली जातात, कारण ही अंडी केमिकल्स किंवा स्टेरॉइड्सवर वाढलेल्या कोंबड्यांकडून मिळालेली नसतात. त्यातील प्रथिनं पचायला सोपी, नैसर्गिक आणि शरीराच्या ऊतींच्या दुरुस्तीमध्ये मदत करणारी असतात. नियमित व्यायाम करणारे, जिममध्ये मसल्स वाढवू इच्छिणारे, सतत कामाच्या ताणात राहणारे किंवा अभ्यासामुळे शारीरिक मानसिक ऊर्जा लागणारे विद्यार्थी यांच्यासाठी गावरान अंडी अत्यंत उपयुक्त ठरतात. ही प्रथिनं शरीराची ताकद, स्टॅमिना आणि रिकव्हरी क्षमता वाढवून संपूर्ण दैनंदिन कार्यक्षमता सुधारतात. याशिवाय गावरान अंड्यांमध्ये नैसर्गिक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला कमी होण्यापासून ते शरीरातील सूज कमी करण्यापर्यंत अनेक इम्युनिटी बूस्टिंग प्रभाव या अंड्यांमधून मिळू शकतात. विशेष म्हणजे गावरान कोंबड्यांना वाढवण्यासाठी बहुतांश वेळा हार्मोन्स किंवा स्टेरॉइड्स देण्याची गरज नसते. त्यामुळे अशा अंड्यांना केमिकल फ्री किंवा तुलनेने अधिक सुरक्षित म्हणता येतं. परिणामी गावरान अंड केवळ पोषणदायीच नाही तर दीर्घकालीन आरोग्यासाठीही चांगला आणि नैसर्गिक पर्याय ठरतात. ब्रॉयलर अंडी आणि गावरान अंडी यामधील पहिला फरक म्हणजे कोंबडीचा आहार. ब्रॉयलर कोंबड्यांना रेडीमेड फीड दिलं जातं, ज्यात कधी कधी वाढीसाठी काही ॲडिटिव्हजही असू शकतात. त्यामुळे त्यांची वाढ वेगाने होते, पण अंड्यांचं पोषण मूल्य नैसर्गिकरित्या घसरतं. दुसरीकडे गावरान कोंबड्या मोकळ्या जागेत फिरून धान्य, गवत, मातीतील खनिजे, किडे आणि नैसर्गिक घटक खातात. त्यामुळे त्यांच्या अंड्यातील पोषणही नैसर्गिकरित्या समृद्ध होतं. कोंबडीचा आहार जितका नैसर्गिक तितकं तिच्या अंड्यातील पोषण अधिक प्रभावी आणि शुद्ध मिळतं. दोन्ही अंड्यांतील पोषण मूल्ये पाहिली तर फरक अधिक स्पष्ट दिसतो. ब्रॉयलर अंड्यांमध्ये ओमेगा 3, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वांचं प्रमाण मध्यम किंवा कमी असतं, तर गावरान अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन डी, बी कॉम्प्लेक्स, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांच्या बलकाचा रंगही अधिक गडद नारंगी असतो, जो उच्च कॅरोटेनॉइड्स आणि नैसर्गिक पौष्टिक घटकांचे निदर्शक आहे. त्यामुळे गावरान अंडी दीर्घकालीन आरोग्यासाठी अधिक उपयुक्त मानली जातात. चव आणि टेक्स्चरच्या बाबतीतही गावरान अंडी पुढे आहे. ब्रॉयलर अंड्यांची चव सामान्यतः सपाट किंवा फिकी लागते, कारण कोंबडीच्या कृत्रिम आहाराचा त्यावर परिणाम होतो. त्या उलट गावरान अंड्यांची चव रिच, सुगंधी आणि अधिक नैसर्गिक वाटते. त्यांच्या बलकाचा टेक्स्चरही घन आणि क्रीमी असतो, ज्यामुळे उकडलेले, अंडाकरी, ऑमलेट किंवा हाफ फ्राय कोणतेही प्रकार अधिक चविष्ट बनतात. त्यामुळे स्वयंपाक आणि फ्लेवरच्या दृष्टीने देखील गावरान अंडी एक पायरी वर ठरतात.
सुरक्षिततेच्या आणि किमतीच्या बाबतीतही दोघांमध्ये फरक दिसतो. ब्रॉयलर कोंबड्या बंदिस्त जागेत मोठ्या प्रमाणात वाढवल्या जातात, जिथे संक्रमणाचा धोका म्हणजेच इन्फेक्शनचा धोका तुलनेने जास्त असतो. गावरान कोंबड्या मोकळ्या जागेत असल्याने त्यांचे अंडे अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नैसर्गिक मानले जातात. गावरान अंडी किमतीला महाग असली तरी त्यांच्या पोषण मूल्यामुळे आणि शरीरावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांमुळे ते पैसा वसूल ठरतात. दीर्घकालीन आरोग्य आणि गुणवत्ता पाहता गावरान अंडे हे अधिक फायदेशीर गुंतवणूक आहे. दिवसातून किती अंडी खावी याबद्दल अनेकांना गैरसमज आहे, पण प्रत्यक्षात हे तुमचे वय, शरीराची गरज आणि रोजच्या कामाच्या ताणावर अवलंबून असतं. सामान्य आरोग्य असणाऱ्या व्यक्तींसाठी दिवसाला 1 ते 2 अंडी सहजपणे सुरक्षित मानली जातात. या प्रमाणात मिळणारं प्रथिन, व्हिटॅमिन्स आणि खनिजे शरीराला आवश्यक पोषण देतात आणि ऊर्जा टिकवतात. खास करून नाश्त्यामध्ये घेतलेली अंडी पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतात आणि अनावश्यक खाणं कमी करतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. व्यायाम करणारे, जिममध्ये वर्कआउट करणारे किंवा ॲथलीट्स यांच्यासाठी अंडी ही प्रथिनांची उत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दिवसाला 2 ते 4 अंडी योग्य मानली जातात. जास्त प्रथिनं शरीरातील स्नायू दुरुस्ती, वाढ आणि रिकव्हरी यासाठी आवश्यक असतात. ह्या लोकांना कष्टाची कामं, वर्कआउट आणि जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांचं अंड्याचं प्रमाण साधारण लोकांपेक्षा नैसर्गिकरित्या अधिक असणं योग्य आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये पचनशक्ती आणि स्नायूंची ताकद हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे दिवसाला 1 अंड, तेही बल्कासह, खूप फायदेशीर ठरतं. बल्कामध्ये असलेले व्हिटॅमिन डी, अँटीऑक्सिडंट्स आणि चांगली फॅट्स हाडांसाठी, मेंदूंसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे असतात. तसेच पांढऱ्या भागातील प्रथिनं त्यांच्या स्नायूंना बळकट ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वृद्धांसाठी अंडी हा अत्यंत संतुलित, पचायला सोपा आणि पौष्टिक पर्याय आहे. कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्यांसाठी पूर्वी अंड टाळण्याचा सल्ला दिला जात असे, पण नवीन संशोधन असं स्पष्टपणे सांगतं की अंड्यातील HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे अशा व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवसाला 1 अंड सहज खाऊ शकतात. एकूणच पाहिलं तर सामान्य आरोग्य असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी दिवसाला 2 ते 3 अंडी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यातून प्रथिनं, व्हिटॅमिन्स आणि आवश्यक फॅट्स यांचा संतुलित पुरवठा शरीराला मिळतो. अंड्यातील पिवळा बलक खावा की नाही हा प्रश्न अनेक वर्षांपासून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो, पण प्रत्यक्षात पाहिलं तर बलक हा अंड्याचा सर्वात पोषक भाग आहे, कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के यांसारखी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचा, हाडं, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, सेलेनियम आणि कोलिन सारखे मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाचे घटकही बलकमधूनच मिळतात. विशेषतः कोलिन हा मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती आणि नर्व्ह सिस्टीमसाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बलक टाळणं म्हणजे अंड्याचं अर्ध पोषण वाया घालवण्यासारखं आहे. पूर्ण अंड खाल्ल्यावरच त्याचं संपूर्ण पोषण शरीराला मिळतं. बहुतेक लोकांमध्ये पसरलेलं सर्वात मोठं मिथक म्हणजे बलक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, पण आधुनिक संशोधन स्पष्टपणे सांगतं की अंड्यातील नैसर्गिक कोलेस्ट्रॉल शरीराला हानी पोहोचवत नाही. उलट त्यातील चांगलं HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वाईट म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. बल्कातील फॉस्फोलिपिड्स आणि गुड फॅट्स कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अंड हे हाय कोलेस्ट्रॉल असलेलं धोकादायक अन्न नाही, तर योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते हृदय आणि मेंदूसाठीही फायदेशीर ठरू शकतं. म्हणूनच सामान्य व्यक्ती दिवसाला 1 ते 2 बलक पूर्ण सुरक्षितपणे खाऊ शकतात. विशेषतः जेव्हा पोषण, ऊर्जा आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायची असेल तेव्हा बलक हा आहारातील महत्त्वाचा भाग असायलाच हवा. अंडी खाल्ल्यावर शरीरात उष्णता वाढते का हा अनेकांचा सामान्य प्रश्न आहे. मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर अंड हे हाय थर्मिक फूड आहे, म्हणजे अशा अन्न पदार्थांचं पचन करताना शरीराला जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यामुळे पचन प्रक्रिया चालू असताना शरीरात थोडं गरम जाणवतं. ही उष्णता म्हणजे अंड्यामुळे झालेला कोणताही नकारात्मक परिणाम नसून फक्त पचनादरम्यान नैसर्गिकरित्या निर्माण होणारी उष्णता आहे. त्यामुळे अंडी खाल्ली म्हणून शरीर गरम होतं हा समज वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचा आहे. तरी देखील काही लोकांना अंडी खाल्ल्यावर त्रास जाणवू शकतो, पण त्यामागे इतर कारणं असतात. जर शरीरात आधीच इन्फ्लेमेशन असेल तर अंड्यांचं पचन थोडं जड वाटू शकतं. तसेच खूप तिखट, मसालेदार अंडा करी, भुर्जी किंवा रिच तेलात केलेले पदार्थ खाल्ले तर शरीरात उष्णता आणि जडपणा जाणवू शकतो. एकाच दिवशी 5 ते 6 अंडी खाणंही काही लोकांच्या पचन संस्थेला जड जाऊ शकतं. त्यामुळे समस्या अंड्यात नसते तर त्याच्या अतिसेवनात किंवा चुकीच्या पद्धतीत असते. अंडी खाल्ल्यानंतर शरीर संतुलित ठेवण्यासाठी काही साध्या उपायांचा फायदा होतो. अंड्यासोबत पुरेसं पाणी, ताक किंवा सॅलड घेतलं तर पचन हलकं राहतं आणि उष्णतेची भावना कमी होते. अंडी कच्ची खाणं हे अनेकांमध्ये दिसणारं एक चुकीचं प्रचलन आहे, पण वैज्ञानिक दृष्ट्या ते धोकादायक ठरू शकतं. कच्च्या अंड्यामध्ये साल्मोनेला यासारख्या बॅक्टेरियाचा धोका असतो, जो अन्नातून होणाऱ्या गंभीर इन्फेक्शनला कारणीभूत ठरू शकतो.
पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप आणि कमजोरी अशी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. तसेच कच्च्या अंड्यातील एव्हिडीन नावाचा प्रथिन घटक बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन B7 या महत्त्वाच्या जीवनसत्वाचं शोषण रोखतो. बायोटिन हे केस, त्वचा, नख आणि नर्व्ह सिस्टीमसाठी आवश्यक असल्याने त्याच्या कमतरतेचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. शिवाय कच्चं अंड पचायला जड असल्याने पोटामध्ये गॅस, फुगणे आणि जळजळ अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. याच्या उलट अंडी शिजवून खाल्ल्यास त्यातील सर्व पोषक तत्व शरीराला नीट मिळतात आणि पचनही सहज होतं. उकडलेली किंवा हलकी स्टीम्ड अंडी ही सर्वात सुरक्षित आणि सोपी पद्धत मानली जाते, कारण शिजवताना बॅक्टेरियाचा नाश होतो आणि ॲव्हिडीनचं स्वरूप बदलल्यामुळे बायोटिन शोषणावर होणारा नकारात्मक परिणाम दूर होतो. तसेच शिजवलेल्या अंड्यातील प्रथिनं शरीर सहजपणे वापरू शकतं, ज्यामुळे स्नायू दुरुस्ती, ऊर्जा निर्माण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर कच्च्या अंड्यापासून दूर राहणं आणि नेहमी शिजवलेली, स्वच्छ आणि योग्यरित्या पद्धत केलेली अंडी खाणं हेच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं. मित्रांनो, एकूणच अंडी शरीराला उष्णता देतात हा समज चुकीचा आहे. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने आणि संतुलित आहारासोबत अंडी घेतल्यास ती पूर्णपणे सुरक्षित, पौष्टिक आणि शरीरासाठी फायदेशीर असतात. अंड्यांच्या पावडर सप्लिमेंट बद्दल बोलायचं झालं तर ही प्रथिनांची सुरक्षित आणि प्रभावी अशी एक उत्तम सोय मानली जाते. बहुतांश ब्रँड्समध्ये वापरली जाणारी अंडी ही पाश्चराइज्ड असतात, त्यामुळे साल्मोनेला सारख्या जंतूंचा धोका राहत नाही, कारण हा कच्च्या अंड्यांमध्ये असणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, जर एखाद्याला अंड्याची ॲलर्जी असेल तर हे सप्लिमेंट पूर्णपणे टाळायला हवे. त्याशिवाय बाजारामध्ये अनेक ब्रँड्स फक्त प्रौढांसाठी म्हणजेच 18+ वापर सुचवतात, त्यामुळे मुलांसाठी वापरण्यापूर्वी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उत्पादन सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी नेहमी विश्वसनीय आणि मानांकन असलेले ब्रँड्सच निवडावे. फायद्यांच्या दृष्टीने पाहिल्यास अंड्याच्या पावडरमध्ये कंप्लीट प्रोटीन असतं, म्हणजे शरीराला आवश्यक असलेली सर्व अॅमिनो ॲसिड्स योग्य प्रमाणात मिळतात. त्यामुळे स्नायू बांधण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा शरीर मजबूत ठेवण्यासाठी हे प्रथिन उत्तम प्रकारे काम करतं. शिवाय हे डेअरी फ्री असल्याने लॅक्टोज इंटॉलरंट असलेल्या लोकांसाठी हे व्हे प्रोटीनपेक्षा जास्त उपयोगी ठरतं. पचण्याच्या बाबतीतही अंड्याचे प्रथिन हलके आणि सहज शोषले जाणारे असते, त्यामुळे शरीर हे लवकर वापरू शकते आणि दैनंदिन प्रोटीनची गरज सहज पूर्ण होते. तथापि कोणतेही सप्लिमेंट प्रमाणातच घ्यावे हेच योग्य. अंड्याच्या पावडरचे अतिप्रमाणात सेवन केल्यास काहींना गॅस, फुगणे किंवा पचनासंबंधी किरकोळ त्रास जाणवू शकतो. त्यामुळे उत्पादनावर दिलेली सर्विंग साईज पाळणे महत्त्वाचे आहे. वापरण्यासाठी फक्त पावडर, पाणी, दूध किंवा आवडत्या पेयामध्ये मिसळून घ्यायची, इतकंच सोपं. शरीराला सुरक्षित, स्वच्छ आणि सहज उपलब्ध प्रथिन देण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे. बस फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गदर्शनासह वापरणे गरजेचे आहे. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.